करेघाटात भीषण अपघात, तब्बल 13,40,000चा बेकायदेशीर गुटखा जप्त, तर मदतीसाठी गेलेल्या पोलिसांना कारमध्ये आढळला प्रतिबंधित साठा। या तिघांवर झाला गुन्हा दाखल। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार होती संगमनेर तालुक्यातून, आणि बातमी आहे ती नाशिक पुणे महामार्गावरील करेघाट परिसरात गुरुवारी पहाटे एका इनोवा कारचा भीषण अपघात झाला। मात्र अपघाताच्या मदतीसाठी धावून गेलेल्या पोलिसांना या कारमध्ये तब्बल 13,40,136 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या अपघातामुळे गुटख्याचे एक मोठे रॅकेट समोर आले असून संगमनेर तालुका पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 9 जुलै 2026 रोजी पहाटेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील करेघाट येथे एक सिल्वर रंगाची इनोवा कार, जिचा क्रमांक MH01 BB 9149 ही पलटी झाल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट व होमगार्डचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या 2 इसमांना बाहेर काढून उपचारासाठी संगमनेर येथील पानसरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले। पोलीस पथक अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करत असताना त्यांना कारमध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद गोण्या दिसून आल्या। संशय बाळगल्याने पोलिसांनी हायड्रा मशीनच्या साहाय्याने ती कार घाट माथ्यावरून वर काढून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आणली। तेथे पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला V1 तंबाखू आणि रजनीगंधा सुगंधित सुपारी असा एकूण 8,90,136 रुपयाचा मुद्देमाल आढळला। पोलिसांनी गुटख्यासह 5 लाख रुपये किमतीची इनोवा कार असा एकूण 13,40,136 रुपयाचा माल जप्त केला असून आरोपी सिकंदर रफिक शेख राहणार जांबूत साकूर तालुका संगमनेर कारमधील जखमी आरोपी, तर 2 अरमान निजाम शेख राहणार जांबूत साकूर तालुका संगमनेर कारमधील दुसरा आरोपी, तर तिसरा आरोपी युसुफ दादा चौगुले राहणार घारगाव तालुका संगमनेर माल मागवणारा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता हा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा घारगाव येथील युसुफ दादाबाई चौगुले याच्यासाठी वाहतूक केला जात असल्याची कबुली त्यांनी दिली। यावरून पोलिसांनी तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123/274/275/223 आणि 3/5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे करत आहे। न्यूज NP करिता रफिक सौदागर सह शौकत पठाण, संगमनेर।